विधान परिषद निवडणूक अजून पार पडायची आहे, मात्र त्याआधीच काँग्रेसची मोठी घसरण पाहायला मिळते आहे। अनेक मतदारसंघांमध्ये ऐनवेळी उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे। मात्र या माघारीमागे घोडेबाजार आणि पैशांच्या व्यवहाराचे गंभीर आरोप होत असतानाच काँग्रेसमध्ये संशयाचं वातावरण निर्माण झालंय आणि याच पार्श्वभूमीवर काँग्रेसनं चौकशीचे आदेश दिले आहेत। दरम्यान विरोधकांनी देखील या प्रकरणावर जोरदार टीका केली आहे। या निवडणुकांमुळे लोकशाही प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची चर्चा आता चांगलीच रंगती आहे। पाहूया त्याच संदर्भातला हा एक खास रिपोर्ट। विधान परिषदेत काँग्रेसचा पुरता बोजवारा, घोडेबाजाराचा धसका, काँग्रेस उमेदवारांची माघार। काँग्रेसची गल्ली ते दिल्ली अवस्था एकसारखीच झाली आहे। गोंधळ, गोंधळ आणि गोंधळ। फुल ऑन एंटरटेनमेंट म्हणजे काय तर काँग्रेस महाविकास आघाडीत भांडून भांडून विधान परिषदेच्या 9 जागा काँग्रेसने मिळवल्या, पण उमेदवारी अर्ज मागे घेईपर्यंत कशाबशा 3च जागा टिकवता आल्या। चंद्रपूर गडचिरोली विधान परिषदेतून शैलेश अग्रवाल यांची माघार, भंडारा गोंदियातून दिलीप बनसोड यांची माघार, यवतमाळमधून साहेबराव कांबळेंची माघार, अहिल्यानगरमधून करण ससाने यांची माघार, नांदेडमधून रामदास पाटील सुखठणकरांची माघार, सोलापूरमध्ये आदित्य फतेपूरकरांचा अर्ज बाद। यावरूनच आता काँग्रेसमध्ये ब्लेम गेम सुरू झाल्यात। वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली मतदारसंघात भाजपचे अरुण लखानी आणि काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांच्यात सामना होणार होता। मात्र ऐनवेळी अग्रवाल यांनी उमेदवारी माघारी घेतल्यानं अरुण लखानी हे बिनविरोध निवडून आलेत। पण माघारीच्या वेळी अग्रवाल यांनीच पक्षातील काही नेत्यांनी भाजपला मदत केल्याचा आणि मतदारसंघात पैसे वाटल्याचा गंभीर आरोप केलाय। यामुळे काँग्रेसमध्ये संशयाचं वातावरण निर्माण झालंय। अग्रवाल यांच्या आरोपानंतर काँग्रेसमधीलच कोणीतरी पैसे वाटल्याची चर्चा रंगत असतानाच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केलाय। काँग्रेसच्या एका नेत्यानं काँग्रेसच्याच नगरसेवकांना प्रत्येकी 5 लाख रुपये दिल्याचा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे। या संदर्भात एक नगरसेवकानं आपल्याला फोन केला होता अशी माहिती त्यांनी दिली आहे। मात्र माझ्याकडे या संदर्भात कुठलेही पुरावे नाही असा दावाही वडेट्टीवार यांचा आहे। वडेट्टीवार यांचा रोग नेमका कोणाकडे होता हे त्यांनी अद्यापपर्यंत स्पष्ट केलेलं नाहीये। शैलेश अग्रवाल यांच्यानंतर आता वडेट्टीवारांनी काँग्रेसमधीलच नेत्यांवरती संशय व्यक्त केला आहे। इथे जो नगरसेवक निवडून येतो तो कोणाचाच नसतो, तो फक्त या विधान परिषदेमध्ये कोण देईल याच भूमिकेत असतो। हे आता अनेक ठिकाणी दिसून आलेलं आहे। काही प्रामाणिक आहेत, 25-30% असतील, 70% लोक विकले जातात पुन्हा आरोप करतोय। 30% इमानदार आणि 70% बेईमान असतात पैशासाठी। आणि पैसे सहज किती मिळावे? 5 लाख, 10 लाख, 15 लाख? अरे काय धंदा करून ठेवलाय राजकारणाचा। दरम्यान काँग्रेसनं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। यवतमाळ आणि वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली इथल्या उमेदवारांनी अचानक माघार का घेतली याची सखोल चौकशी केली जाणार आहे। पक्षानं काही नेत्यांची हकालपट्टी केली असली तरीही कारवाई इथेच थांबणार नाही असा इशाराच काँग्रेसनं दिलाय। आता जी चर्चा सुरू आहे, राऊत साहेब बोलले की 150 कोटींचा खर्च झाला, रोहित पवारजी बोलले की 50 कोटी पुण्याच्या उमेदवाराला जे आहे ते देण्यात आलं, तोडपाणी करण्यात आलेलं आहे। अनेक ठिकाणी असे दबाव, पोलीस, ईडी, पैसा या सगळ्या गोष्टींचा वापर केला आणि जनता हे बघत आहे। हकालपट्टी झाली म्हणजे काही ना काही चौकशीत पुढे आलंच असेल ना। तुम्ही माघार घेतली, पक्षाशी चर्चा नाही केली, तुम्ही कोणत्या गोष्टीवर माघार घेतली? तुम्ही दबावात माघार घेतली की लाभ मिळतो म्हणून लोभात माघार घेतली? याचा फडशाचा पडल्याशिवाय राहणार नाही। पण कारवाई करून एक पक्षाने चांगला संदेश दिला की आता चुकीला माफी नाही। दरम्यान या सगळ्या घडामोडींवर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गंभीर आरोप केले आहेत। या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार झाल्याचा आरोप करत तो रोखण्यासाठी लोकसभेत विधेयक आणण्याची मागणीच त्यांनी केली आहे। म्हणूनच मी हे बिल मूव्ह करतेय की घोडेबाजार होऊ नये आणि कुठलंही इलेक्शन झालं तरी ते फक्त पैशाच्या जीवावर कोणीही लढू नये किंवा आईसच्याही म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी हिचीही भीती दाखवू नये। हा देश हा लोकशाही पद्धतीने चालला पाहिजे आणि त्याच्यासाठी जे काय करावं लागेल ते आम्ही करू। मी एवढंच म्हणेन की माणसं पैशापेक्षा प्रेमानं जिंकता येतात हे जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला अशा प्रकारचं बिल मांडण्याची आवश्यकता पडणार नाही। तथापि या निवडणूक प्रक्रियेत परिवर्तन झालं पाहिजे या संदर्भात
जर कोणी बिल मांडणार असेल तर मला काहीच हरकत नाही. माझंही मत आहे की निवडणूक प्रक्रियेमध्ये परिवर्तन झालं पाहिजे. आणि मुख्यमंत्री तुम्हाला प्रेमाचा सल्ला देत आहेत की आणाच ना. आणा आणि त्याच्याबरोबर निवडणुका हे सगळे प्रेमाने होतात, अशा पद्धतीने होत नाही ज्या पद्धतीने अशा तुम्ही विचार. पद्धतीने म्हणजे सगळे इलेक्शन आरोप करून नाही घोडेबाजार होत आहेत, अहो तर पण पुरावे द्या. पुरावे द्यायची माझी तयारी आहे. माननीय मुख्यमंत्री म्हणतील तिथे मी पुरावे द्यायला तयार आहे. काय घोडेबाजार झालं होतं म्हणजे तुमच्यापर्यंत काय आलं होतं का हे हे सगळं? बघा, अनेक गोष्टी होत असतात. सगळ्याच गोष्टी जर आरोप करायचे असतील तर ते विथ एव्हिडन्स समोर द्यायचे असतात. ते गंमत काय आहे, नुसतं दगड मारून पळण्यात काय मजा नाही, पूर्ण लढण्यात मजा आहे ना. दुसरीकडे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुका रद्द करण्याचीच मागणी केली आहे. या प्रक्रियेमुळे स्थानिक प्रतिनिधींवर राजकीय दबाव येतोय असं त्यांनी म्हटलंय. अरे ही कोणती आचारसंहिता आहे? इथं 12 किलोमीटर पृथ्वीच्या खोल करून जमिनीत गाडली पाहिजे. नगरसेवक काय एखादी बोरिंग केल्याने दुसऱ्या पक्षाला मतदान करतात का? काय माहित नाही का? तुम्हाला समजतं ते काय निवडणूक आयुक्ताला समजत नाही का? हो, नगरसेवक कसं मतदान करतात? उद्या मी एक पर्यावरणामध्ये झाड लावलं आणि त्याची बैठक घेतली म्हणून काय मतदान बदलणार आहे का? एक तर या देशामध्ये 6 राज्यामध्ये हे फुकटचे धंदे केले आहे. हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रद्दच केल्या पाहिजे. काही फायदा नाही आहे. कारण नसताना जे नगरसेवक आहे त्या नगरसेवकांना अस्थिर मनाचं करण्याचं काम या निवडणुका करतात. खरं तर मला आठवतं की माननीय देवेंद्रजी आणि आम्ही या संदर्भामध्ये विधानसभेत हा विषय उचलला होता. आता मी पुन्हा केंद्र सरकारला पत्र पाठवतोय की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बंद करून टाका. विधान परिषद निवडणुकीत शेवटच्या क्षणी उमेदवारी माघारी घेण्याचा ट्रेंड वाढताना दिसतोय. त्यामुळे अनेक वर्ष पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. तसंच या निवडणुकांमध्ये पारदर्शकतेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. राजकारणात आरोप प्रत्यारोप नवीन नाहीत, पण पैसे, दबाव आणि घोडेबाजाराचे आरोप हे जर खरे ठरले तर लोकशाहीसाठी हा मोठा धोका ठरू शकतात. आता लक्ष असेल या आरोपांची चौकशी होते का आणि खरी राजकीय लढत मतपेटीत होते का? ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.